रात्रीची एक ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे. अपघातांच्या बातम्या आपण रोज ऐकतो, पण काही अपघात असे असतात की ऐकूनच अंगावर काटा उभा राहतो. सोलापूर शहरात आज रात्री 11 वाजेच्या सुमारास एक असाच भीषण आणि वेगळ्या प्रकारचा अपघात घडला. वळसंगकर हॉस्पिटल आणि गंगामाई हॉस्पिटल दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर हा प्रकार घडलाय. वळण घेत असलेल्या एका दुचाकीला वेगाने येणाऱ्या अज्ञात दुचाकी स्वाराने जोरदार धडक दिली. या धडकेत पाठीमागे बसलेल्या इस्माचा पाय चक्क दुसऱ्या दुचाकीच्या शॉक मध्ये अडकून बसलाय. जखमी इसम माझे पाय बाहेर काढा रे, आधी माझे पाय बाहेर काढा असे किंचाळत होता. शेवटी परिस्थिती बिकट पाहून उपस्थित नागरिकांनी दुचाकीची तोडफोड करून पाय बाहेर काढण्यात यश मिळवलंय. अपघातानंतर घटनास्थळी लगेच गर्दी जमली. काही तरुणांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. एकमेकांच्या अंगावर येण्याची वेळही आली होती. शेवटी गाडीचे नुकसान आणि रुग्णालयाचा खर्च देण्याच्या अटीवर वाद मिटवण्यात आला आहे. या अपघातात दोन्ही दुचाकीवरील इस्मांना पायाला जबरदस्त दुखापत झाली असून सध्या त्यांच्यावर गंगामाई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अशा अपघातामुळे रस्त्यावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय. वळण घेताना वेग नियंत्रित ठेवा, पाठीमागे बसणाऱ्यांनी योग्य ती काळजी घ्या असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून सतत करण्यात आला आहे. अधिक अपडेटसाठी आमच्या सोबत जुडले रहा. हॅलो